शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. सध्या दासबोध जयंतीचा उत्सव सुरू आहे. त्यानिमित्त अनेक ठिकाणी श्री ग्रंथराज दासबोधाचे पारायणसुद्धा होत आहेत. आपलं पण आता यावेळेसचं पारायण माझ्या माहितीप्रमाणे 98व्या वेळेसचं पारायण आहे. अनेक जण या उपक्रमात जोडलेले आहेत. इतरांचं म्हणणे हा उपक्रम सुरू असो किंवा नसो, आम्ही मात्र आता रोज दासबोध वाचणार, हीच याची फलश्रुती. आता एकदा आवड लागली, रोज दासबोध वाचायची सवय लागली की मग ती सवय काही जात नाही आणि त्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे अखंड त्याचं चिंतन आपल्याकडून होत असतं. कठोपनिषद हा जो भाग आहे उपनिषदामधला, कृष्ण यजुर्वेदातला कटशाखेचा एक उपनिषद आहे. यम नचिकेता यांचा संवाद असलेला, ज्यामध्ये 2 अध्याय आणि 3-3 वल्ली प्रत्येक अध्याय, म्हणजे अशा 6 वल्ली आहेत. त्या 6पैकी दुसऱ्या अध्यायातली दुसरी वल्ली, त्याचा दुसरा भाग आपण आज पाहत आहोत. आता 5-6 श्लोक उरले, ते पूर्ण झाले म्हणजे आजचा आज ही दुसरी वल्ली पूर्ण होईल. मग राहतं ते पुढच्या वेळेसचं तिसऱ्या वल्लीचे श्लोक राहतील आपले. तिसऱ्या वल्लीमध्ये थोडे जास्त 18 श्लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे. मागच्या वेळेस आपण जो भाग पाहिला होता त्याचं थोडी पुनरावृत्ती करू आणि आपल्या आजच्या कठोपनिषदाबद्दलचा आपण विचार करू, नवीन श्लोकांचा. य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः, तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतम् उच्यते. तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन एतद्वै तत्. जो प्रश्न नचिकेताने यमराजांना विचारला होता त्याच्या उत्तरादाखल यमराज हा सगळा उपदेश करीत आहेत आणि ते ब्रह्म कोणतं आहे हे समजावून सांगण्यासाठी सगळी त्याची पार्श्वभूमी सांगतात आणि मग शेवटी म्हणतात एतद्वै तत्. म्हणजे तू जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हेच ते ब्रह्म आहे, अशा प्रकारे ते समजून सांगतात. आता य एष सुप्तेषु जागर्ति. आता ते ब्रह्म कोणतं आहे की जो कामम कामम, कामम कामम शब्द, कामम आणि म्हणजे काम किंवा भोग निर्माण करतात मनुष्याच्या मनामध्ये. सुप्तेषु जागर्ति म्हणजे आपण जागेपणी आपल्याला काही ना काही इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छाच्या पूर्तीसाठी माणूस कर्म करीत राहतो. सुप्तेषु झोपेमध्ये सुद्धा काही ना काही आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. त्या विचाराप्रमाणे काही नाही तरी स्वप्न जरी पडलं तरी स्वप्नामध्ये आपणच काही ना काही निर्माण करतो आणि त्यामध्ये आपण इतके घडून जातो की ती झोप केव्हा मोडली आणि केव्हा जागृती आली हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं नाही. कामम कामम पुरुषो निर्मिमाणः. निर्मिमाणः म्हणजे निर्माण करणारा. आता आपण हे सगळं निर्माण करतो असं जे आपल्याला वाटतं तसं नाही, तर ते निर्माण करणारा सुद्धा पुरुष आहे. पुरुषो निर्मिमाणः.
पुरुष म्हणजे परब्रह्म परमेश्वर, ज्याने ही सगळी व्यवस्था निर्माण केली आहे, ज्याच्या शासनाखाली, ज्याच्या आधिपत्याखाली सर्व जीव मात्र, नुसतं मनुष्यच नाही, प्रत्येक जीव मात्र त्या गोष्टी यथास्थित जसं होईल तसं तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. आता हे करत असताना काही ठिकाणी आपल्याकडून पुण्यकर्म घडतं, काही ठिकाणी पापकर्मसुद्धा घडतं. आता पुढे म्हटलं आहे की आता ह्या सुप्तेषूचा दुसरा अर्थ असा आहे की जेव्हा प्रलयकाल येतो, म्हणजे जेव्हा सगळेजण झोपतात, प्रलयकाल म्हणजे आता दोन्ही दृष्टीने घ्या. रात्रीची आपली झोप म्हणजे हे सुद्धा एक प्रलयकाल आहे, त्याला निद्रा प्रलय म्हणलेला आहे. आणि शेवटचा जो आहे तो मृत्यू प्रलय म्हणलेला आहे. तो प्रलयकाल जेव्हा असेल तेव्हा जागरती, तेव्हा ते ब्रह्म जागं असतं, त्याला काही झोप नाही, ते जागं असतं. आणि किंबहुना ते जागं असतं म्हणूनच झोपेतसुद्धा आपला श्वाससुद्धा चालू असतो. झोप संपल्यानंतर पुन्हा आपण जेव्हा जागे होतो तेव्हा पूर्वस्मृती आपल्या सगळ्या जागृत होतात. काल आपलं ते काम अर्धवट राहिलं, आज आपण ते पूर्ण केलं पाहिजे असं म्हणून माणूस उठतो आणि मग पुन्हा या संसार चक्रामध्ये पुन्हा अडकून पुन्हा जन्ममृत्यूमध्ये भरकटत राहतो. आता ते ब्रह्म कोणतं आहे की जे आपल्याला जागं करतं, जे कोणतं ब्रह्म आहे की जे आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण करतं, याचं उत्तर देतात, तदेव शुक्रम तद ब्रह्म तद एवामृतम उच्यते. आता मागच्या श्लोकात 7व्या श्लोकातसुद्धा असंच प्रकारचं होतं. योनी म्हणणे प्रपद्यन्ते शरीरात वैदेहिनां स्थाणुमन्ये अनुसंयंती यथाकर्म यथाश्रुतम. यथाकर्म आणि यथाश्रुतम, की जसं जसं आपण कर्म केलं तसं तसं त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि दुसरीकडे यथाश्रुतम म्हणजे श्रवण करून, शास्त्राचं श्रवण करून आपल्या मनामध्ये जसा भाव निर्माण होईल त्या भावानुसार, मग तो सत्वगुण असेल, रजोगुण असेल, तमोगुण असेल, त्याप्रमाणे शरीरत्वाय, शरीर धारण केल्यामुळे त्या प्रकारे कर्म आपल्याकडून घडत राहतात. आता तदेव शुक्रम तद ब्रह्म तद एवामृतम उच्यते. तर ते जे आपल्याला जागं करतं, ते जे आपल्याला विचार करायला लागतं, ते तत्त्व म्हणजेच शुक्रम. शुक्रम याचा अर्थ परमविशुद्ध परमात्मा तत्त्व, तेच ब्रह्म आहे. आणि अमृतम, त्यालाच अमृत असं म्हणतात, असं या ठिकाणी सांग. तस्मिन् लोकाश्रिता सर्वे तदु नातेति कश्चन. आणि लोकाश्रिता हा म्हणजे लोका हा म्हणजे सगळे लोक त्यालाच आश्रित आहेत, म्हणजे त्याच्याच आश्रयाला जातात. परम आश्रयाचं स्थान असणारं ते ब्रह्मतत्व आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यांनाच सुख समाधान मिळतं. तत्कश्चन. आता तत्कश्चन म्हणजे काय? न अत्येती. तत्कश्चन न अत्येती. आता त्या परब्रह्माचं शासन किंवा त्याचा अधिकार असा आहे की तो कोणालाही त्याचा अधिकार आपल्याला ओलांडता येत नाही. त्याच्यापेक्षा आपण मोठे होऊ शकत नाही. किती झालं तरी आपण जास्तीत जास्त त्याच्यासारखे होऊ, पण ते सुद्धा हजारातून लाखातून 1-2 असतील. ते महापुरुष ते फार अगदी दुर्मिळ असे असतात. आणि एतद्वै तत्, आणि तेच हे परमतत्व आहे जे आपल्याला पाहायला मिळतं. आता प्रत्येक कामम, आता जीवाकडून अनेक प्रकारचे कामं होतात. मग असे म्हणल्याप्रमाणे ते पुण्यकर्म असेल किंवा पापकर्म असेल. याचं एक उदाहरण आपण पाहूया. अनेक उदाहरणं देता येतील, पण आता गुरुचरित्राचा सप्ताह चालू आहे. एका अर्थाने सप्ताह मी जे म्हणतो ते श्री नरसिंह सरस्वतीचा जन्मदिवस म्हणजे पौष शुद्ध द्वितीया, तिथून ते त्यांचं कर्दळी वनामध्ये जाणं म्हणजे माघ वद्य प्रतिपदा. तर या दरम्यान हे जे 40 दिवस आहेत त्या 40 दिवसामध्ये सुद्धा गुरुचरित्राचा सप्ताह वाचन करता येतं आपल्याला. तर त्यामध्ये एका अध्यायामध्ये असं दिलेलं आहे, म्हणजे कोणतं कर्म केल्यानंतर माणसाला कोणती सजा मिळते तर त्याचंच दिलेलं आहे. त्याचं काय एक दिलं की पुस्तकाची चोरी, म्हणजे अनेक उदाहरणं आहेत, एक उदाहरण सहजपणे सांगतो. जो मनुष्य पुस्तकाची चोरी करतो, तुमच्याकडे आहे का ग्रंथ? आहे, मग मला देता का वाचायला? हो देतो. तो घेऊन जातो. आता तो घेऊन गेल्यानंतर पुन्हा वाचल्यानंतर तो काही परत आणून देत नाही, तो आपल्याचकडे ठेवून देतो. पुन्हा विचारल्यावर म्हणतो नाही मी नेलाच नाही, म्हणजे इथून सुरुवात असते. मग असं जो पुस्तकाची चोरी करतो तो पुढे त्याच्या कर्मानुसार तो आंधळा होतो. म्हणजे कर्म चांगलं केलं पण उद्देश जो आहे तो उद्देश बरोबर नसल्यामुळे त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. आता दुसरी एक कथा याच श्री गुरुचरित्रामध्ये दिलेली आहे
की घरी आपण स्वाष्ण ब्राह्मण बोलवतो, कुठल्या प्रसंगाच्या अनुसार स्वाष्ण ब्राह्मण बोलवतो. आता असं होतं की यजमानाच्याच घरीच ती जी बाई आहे घरातली, त्या बाईची बहीण आणि तिचा नवरा घरी येतात पाहुणे म्हणून. आता हे विचार करतात, अनायास हे दोघे आलेच आहेत आणि आपल्याच घरी उतरलेच, आपल्याच घरी जेवणार आहेत, मग यांना स्वाष्ण ब्राह्मण म्हणून आपण आता उद्या जेवू घालू आणि मग त्यांना काय दक्षिणा द्यायची, काय द्यायचं ते आपण देऊ, नाहीतरी द्यावंच लागतं. म्हणजे असं दोन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत. व्यवहारसुद्धा आहे, पैसे वाचवणंसुद्धा आहे, स्वार्थसुद्धा आहे आणि परमार्थसुद्धा आहे. अशा सगळ्यांची सांगड घालून जर आपण असं पुण्यकर्म करायच्यामध्ये मागे लागलो, तर या गुरुचरित्रातल्या कथाप्रमाणे या दोन ज्या बहिणी आहेत, की एका बहिणीकडे दुसरी बहीण आली आणि ती आणि तिचे यजमान हे स्वाष्ण ब्राह्मण म्हणून तिच्याकडे जेवले. तर या दोन्ही बहिणींची काय गती होती हे गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि बहुतांशी आपल्याकडून ही चूक होत असते आणि त्यामुळे हा जो संदर्भ आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. आता अशा ज्या दोन बहिणी आहेत, ज्यांनी एकमेकींच्या घरी स्वाष्ण ब्राह्मण म्हणून जेवलेल्या आहेत आणि त्यांना कशी गती मिळते, तर ती या अध्यायामध्ये दिली आहे. तो अध्याय असं म्हणतो की त्या सेवकाला, त्या भक्ताला नरसिंह सरस्वती घेऊन जातात आणि ते दाखवतात की हे दोन सरोवरं तुला दिसतात का? तर सरोवर दोन आहेत. हे कसं ओळखायचं? आता सरोवर पाहिलं तर पाणी सगळं एकच असतं. त्यामुळे इथून तिथून त्याची जुनी नावं जरी वेगवेगळी असली तरी आता ते दोन्ही भरून एकच सरोवर त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं. पण एका सरोवराचं पाणी हे दुसऱ्या सरोवराच्या पाण्यामध्ये मिसळत नाही. एका पाण्याचा रंग वेगळा, दुसऱ्या पाण्याचा रंग वेगळा आहे आणि हे कोणालाही स्पष्टपणे डोळ्यांनी दिसतं. तेव्हा तो जो साधक आहे, तो जो प्रश्न विचारणारा आहे, तो जो शिष्य आहे, तो प्रश्न विचारतो, हे दोन्ही जवळजवळ असून एकमेकात पाणी का नाही मिसळत? त्याचं उत्तर देतात की या दोघी पूर्वी बहिणी होत्या, की एक बहीण दुसरीच्या घरी गेली तेव्हा तिला तिच्या नवऱ्यानं त्या ठिकाणी स्वाष्ण ब्राह्मण म्हणून जेवू घातलं. म्हणजे ते जे पाप घडलं, त्या पापामुळे हे यांना अशी गती मिळाली. दोघी अगदी जवळजवळ आहेत, पण त्या दोन्हीचं पाणी, त्या दोन्ही त्या तलावाचं पाणी एकमेकात मिसळत नाही. अशी ही कथा आहे. म्हणजे एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः. म्हणजे आता प्रत्येक जीवाची, म्हणजे आपण आपलाच नाही विचार करू, असंख्य जीव आहेत, 84 लक्ष योनी आहेत. त्या प्रत्येकाकडून घडलेलं कर्म, पुण्यकर्म असेल, पापकर्म असेल, या सगळ्यांचा हिशेब ठेवणं कोण ठेवतं? जो सुप्तेषु जागृती, की झोपेमध्ये असो किंवा जागेपणे असो, तो सगळ्याचा हिशेब ठेवतो. कामं कामं पुरुषो निर्मिमाणः. तोच भोग निर्माण करतो, तोच आपल्याला सगळं भोगायला लावतो आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळसुद्धा तोच देतो. आता तो जो आहे तोच खरं ब्रह्मतत्व आहे, असं या 8व्या श्लोकामध्ये नचिकेताला यमराज सांगत आहेत. आता पुढचा भाग पहा. आता 9वा आणि 10वा श्लोक जो आहे, हे आपण हा मागच्या वेळेस झाला होता, पण 10व्या श्लोकापासून आज आपल्याला सुरुवात करायची आहे. आता 9व्या श्लोकामध्ये आणि 10व्या श्लोकामध्ये बरेच शब्द सारखे आहेत. 9वा श्लोक आधी वाचतो. अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूप बभूव. आणि 10व्या श्लोकाचे पहिले 2 चरण असे आहेत. वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूप बभूव. म्हणजे फक्त शब्दाचा एक फेर आहे. इकडे अग्नी आहे आणि तिकडे वायू आहे. म्हणजे अग्नीचं उदाहरण दिलं आहे आणि इथे वायूचं उदाहरण दिलेलं आहे. जसा अग्नी जो आहे, या जगामध्ये अग्नी म्हणून जे काही मूळ तत्व आहे, जातवेदः अग्नी, ते या ब्रह्मांडामध्ये एकच आहे आणि ते सगळीकडे व्याप्त आहे. त्यामध्ये कुठलाही भेद नाही. आता तोच अग्नी जेव्हा साकार रूपामध्ये प्रज्वलित होतो, साकार म्हणजे आपल्याला तो दिसतो, तो कसा प्रज्वलित होतो, त्यावेळेस त्याचा जो आकार असतो, तो आकार कुठून तयार होतो? तो आकार म्हणजे ज्या पदार्थामध्ये अग्नी प्रविष्ट होतो, किंवा अगदी सोप्या शब्दामध्ये एखादी खुर्ची आहे. आता खुर्चीचा आकार आपल्या मनामध्ये आहे, पक्का आहे. आता एखादी आग लागल्यानंतर ती खुर्ची जळत असताना ती आगसुद्धा त्या खुर्चीच्या आकाराची होती, ती आगसुद्धा त्या बॅटच्या आकाराची होती, ती आगसुद्धा एखादी सायकल जर त्यामध्ये आगीमध्ये जर असेल तर तिचा आकार तर त्या सायकलीसारखाच दिसतो आपल्याला, पण ते अग्नीच आहे. म्हणजे तोच अग्नी प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तो वेगवेगळं रूप धारण करतो, मात्र मुळामध्ये तो अग्नी हा एकच असतो.
आणि मग ती त्याची शक्ती मात्र तीच आहे, पण तो वेगवेगळं रूप धारण करतो हेच या ठिकाणी सांगितलं. आता जसं अग्नीचं आहे तसं 10व्या श्लोकामध्ये वायूच्याबद्दल सांगतात. वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूप बभूव. आणि एकच तथा सर्वभूतांतरात्मा रूपं रूपं प्रतिरूप बहिश्च. आता 2 शब्द बभूव आणि बहिश्च. ज्या प्रकारे अग्नी सगळ्या ब्रह्मांडामध्ये एकच असतो, एकच प्रकारचा असतो, तसंच सगळीकडे वायूसुद्धा एकच प्रकारचा असतो. मग आपल्या देशात जा का परदेशात जा, कुठेही जा, या अंतरिक्षामध्ये जा, वायूचं जे रूप आहे ते एकच आहे. आता ते वेगवेगळं आपल्याला भासतं, कारण तोच अग्नी, तोच वायू आहे, तो सर्वांच्या ठिकाणीच आहे, सर्वांच्या अंतरात्म्याच्या ठिकाणी. एकच तथा सर्वभूतांतरात्मा. सगळ्या भूतांच्या अंतरात्म्यामध्ये, अंतरंगामध्ये, शरीरामध्ये त्याच वायूचं चलनवलन होत असतं. आता वायू आपल्याला माहिती आहे, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय अशी त्याची वेगवेगळी नावं आहेत. आता एकाच शरीरामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे आहेत. त्याचे त्याचे ठिकाणंसुद्धा आहे. दासबोधामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे सगळ्या ओव्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणतात, प्राण, अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग, कुर्म, कर्कश, जाण, देवदत्त, धनंजया. नाग, कुर्म, कर्कश, वायो, देवदत्त, धनंजयो, ऐसे हे वायूचे स्वभाव उदंड असती. 16व्या दशकामध्ये ही ओवी येते 6व्या समासामध्ये. आता हे जे एक मरुद्गण नावाची एक संकल्पना आहे पहा, त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी आपण या ठिकाणी श्रीमद भागवताचा आधार घेणार आहोत. आता मरुद्गण किती असतात? जनरल नॉलेजचा प्रश्न म्हटला तर 49 मरुद्गण असतात. आपल्याकडे जेव्हा गुरुजी येतात आणि घरी एखादी पूजा असते तेव्हा ते पाटावर, चौरंगावर तांदूळ असे पसरवून ठेवतात आणि त्याचे लहान लहान असे ते ढीग करतात आणि त्यावर एक एक सुपारी ठेवतात. आता सुपाऱ्या पूजेचं किती आणायचं गुरुजीने सांगितलेलं असतं, तर ते म्हणतात 49 सुपाऱ्या आणा. आता ती प्रत्येक सुपारी हे त्या मरुद्गणाचं प्रतीक आहे. किती मरुद्गण आहे? ते 49 मरुद्गण आहे. आता हे मरुद्गण कुठून निर्माण झाले? ही सगळी भागवतामधली कथा आहे. श्रीमद भागवतामध्ये 6व्या स्कंधामध्ये 18व्या अध्यायामध्ये ही कथा येते. अगदी थोडक्यामध्ये तिचे फक्त शब्द सांगतो. दिती आणि कश्यप आणि आदिती आणि कश्यप या दोघांचं उदाहरण दिले. आदिती आणि कश्यप. आदिती ही माता आहे, सर्व देवांची माता आहे, आणि दिती जी आहे ती सुद्धाच माता आहे, पण तिचे पुत्र जे आहेत ते राक्षसी वृत्तीचे आहेत. मुख्य म्हणजे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे 2 आपल्याला माहीत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त, कारण या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा वध जो आहे तो देवतांनी केला आहे. हिरण्याक्षासाठी भगवंतांनी वराह रूप धारण केलं, वराह रूप जय जय राम. आणि हिरण्यकश्यपूसाठी नरसिंह रूप नरहरी रूप जय जय राम हे रूप त्यांनी धारण केलं. म्हणून दितीने ठरवलं की माझ्या दोन्ही पुत्रांना मारणारा हा जो विष्णू आहे, महाविष्णू आहे, त्याला मारणारा मला पुत्र झाला पाहिजे, असं म्हणून तिने एक व्रत सुरू केलं. व्रत वैकल्य बायका जसं करतात तसं ऋषीने सांगितलं, कश्यप ऋषीने सांगितलं आणि तिने ते सगळं केलं. पण करताना कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये, आणि चूक झाली तर तुझ्या व्रताचा भंग होईल आणि तुझ्या मनाप्रमाणे तुला पुत्र होणार नाही. चकर्त सप्तधा गर्भम वज्रेण कनकप्रभां रुदंतं सप्त एकैकं मा रोदिती तान धुनः. आता याचा अर्थ काय की त्या दितीने सगळे नियमांचं काटेकोरपणे पालन केलं. वर्ष संपत आलं, पण एके दिवशी ती उष्ट्या तोंडाने झोपली. मग आता हा एक त्यामधला तर काय म्हणतात त्याला नियम आहे, तो नियम मोडला. काहीतरी खाल्लं असेल आणि ते तूळ वगैरे न भरता तशीच ती झोपी गेली. ही चूक झाली. आता इंद्र जो आहे, कारण इंद्राला मारणारा पुत्र हिच्या पोटी होणार आहे हे माहीत. आता देवतांना सगळंच माहीत असतं, त्यामुळे देवतांचं लक्ष या सगळ्यांवर असतं. आता ते इंद्र त्या ठिकाणी जातात आणि हिच्या कोणाचा गुन्हा झाला, हिच्याकडून आता नियमांचं पालन झालेलं नाही, म्हणून इंद्राने तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आता तिच्या पोटी गर्भ होता, कारण तिचं ते सगळं पालन केलं, सगळं केलं, पण काही ना काही तर
सफळ झालं पाहिजे. मग इंद्राने जाऊन तिच्या गर्भामध्ये जाऊन आपल्या वज्राने त्या गर्भाचे तुकडे केले. किती तुकडे केले? एका गर्भाचे 7 तुकडे केले. आता ते 7 तुकडे जरी त्यांना मारलेलं असलं तरी पण ते सुद्धा वळवळ करू लागले, म्हणजे त्याच्यामध्ये चेतना होतीच. आता ते सगळे इंद्राला नमस्कार करतायत की आम्हाला सोडा, आम्हाला सोडा. पण इंद्राने त्या प्रत्येकाचे पुन्हा 7 तुकडे केले. असं करून किती झाले? 49. आता हे 49 झाल्यावर इंद्र गर्भातून बाहेर आले. हे 49 बाहेर आले आणि 49नी प्रार्थना केली की आमचा जन्म कशामुळे झाला? का आमच्या आईला असं वाटत होतं की इंद्राला मारणारा पुत्र झाला पाहिजे. पण आता आम्ही 49 आणि तुम्ही म्हणजे इंद्र, आपण सगळे आमच्या आईच्याच गर्भातून उत्पन्न झाल्यामुळे आम्ही सगळे तुमचे भाऊच आहोत आणि भाऊ असल्यामुळे आमचं रक्षण करणं हीच तुमची जबाबदारी आहे. आणि इंद्राने ते मान्य केलं आणि ते 49 जे गर्भाचे तुकडे होते ते पुढे मरुद्गण म्हणून जन्मास आले. वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूप बभूव. तसं वेगवेगळं रूप एकाच वायूने धारण केलं आणि रूपम रूप प्रतिरूप बहिश्च. बहिश्च म्हणजे बाहेरसुद्धा तेच आहे आणि अंतरंगामध्ये तेच रूप आहे असं हे समजावून सांगतात. आता पुढच्या एका मंत्रामध्ये आत्तापर्यंत 2 झाले, अग्नी झालं, वायू झालं. आता या ठिकाणी सूर्याची उपमा दिली की सूर्याच्या दृष्टांताने परमात्मा कसा निर्लेप असतो हे सांगितलेलं आहे. सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैर बाह्यदोषैहि एकस्तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः. ह्या 4-5 श्लोकांमध्ये शब्द सारखेच आहे, 1-2 शब्द फक्त बदललेले दिसतात. आता सूर्याबद्दल सांगतात, सूर्याचा दृष्टांत देऊन सांगतात. सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुः. आता आपले जे 2 डोळे आहेत ते 2 डोळे म्हणजे म्हणजे चंद्र आणि सूर्य याचं ते प्रतीक आहे, चंद्र आणि सूर्य. आणि त्या डोळ्यामुळेच आपल्याला दिसतं. आणि आता हे डोळ्याच्याबद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पुन्हा आपल्याला आठवण द्यायला पाहिजे रामरक्षा स्तोत्रामध्ये. रामरक्षेमध्ये कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती. आता कौसल्ययो दृशो पातु हे असं का म्हटलं? कौशल्याच्या दोन्ही डोळा, डावा आणि उजवा, हे दोन्ही डोळे हे कशाचं प्रतीक आहे? एकीकडे रामाला आता अभिषेक होणार आहे, राम राजा होणार आहे याचा आनंद तिच्या एका डोळ्यामध्ये आहे आणि दुसऱ्याच क्षणी तिला कळतं की राम आता वनवासाला निघणार आहे. आता एकच कौशल्या, तिचे ते 2 डोळे, डावा आणि उजवा डोळा, पण त्या डोळ्यांपुढे आता जे स्वप्न आहे, जे दिसत आहे ते 2 प्रकारचं आहे. एकीकडे सुख आहे, एकीकडे दुःख आहे. पण तरी पण ती कौसल्ययो दृशो पातु. त्या कौशल्याची जशी स्थिती होती आणि तरी पण तिने त्या स्थितीला धीरानेच तोंड दिलं. एकीकडे मुलाचा राज्याभिषेक आणि दुसरीकडे मुलाचं वनामध्ये जाणं, सुख आणि दुःख. म्हणजे या सुखदुःखाकडे पाहण्याची जी कौशल्याची दृष्टी आहे तीच दृष्टी त्याच भगवंतानी माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा निर्माण करावी आणि माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं असं रामरक्षा स्तोत्रामध्ये म्हणलेलं आहे. आता इथे न लिप्यते चाक्षुषैर बाह्य दोषैहि. आता आपले डोळे आपल्याजवळ आहेत, आपण पाहतो. आता आम्हाला फिजिक्समध्ये शिकवत होतं, फिजिक्समध्ये काही अनेक भाग आहेत त्याच्यामध्ये, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी असे वेगवेगळे 100-100 मार्काचे पेपर होते. मग त्याच्यामध्ये दिलं की जी गोष्ट आपल्याला समोर दिसते ती का दिसते याचा अर्थ सायंटिफिकली जे सांगतात ते आपल्या डोळ्यातून जे किरणं जातात ते त्या वस्तूवर पडतात आणि पुन्हा परावर्तित होऊन ते पुन्हा आपल्या डोळ्यामध्ये येतात. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते. तेच आपण अंधारामध्ये गेलं तर इकडून तिकडे किरणं जाण्याचं काम नाही, तिकडून इकडे येण्याचं काम नाही, म्हणून अंधारामध्ये आपल्याला काही दिसत नाही. न लिप्यते चाक्षुषैर बाह्य दोषैहि. आता बाह्य दोष, सूर्याच्या उजेडामध्ये जे दिसतं त्याचा दोष त्या सूर्याला लागत नाही. आता याचं उदाहरण काय असेल तर एक सिनेमा होता, मग त्यामधलंच हे गाणं आहे पहा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. आता चांदणं असलं, चांगलं लख्ख प्रकाश असतो चांदण्याचा सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी, कोजागरीचा विशेषतः, तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. पण जे सत्कर्म करत असतात त्यांना आनंद होतो,
जे त्या चंद्राची सुद्धा पूजा करतात, चंद्राचं तिथे आटवलेलं दूध ठेवून ते सगळं प्रसाद म्हणून घेतात, त्यांनाच आनंद आहे. पण जे वाईट बुद्धीने कर्म करणारे असतात, चोर असतात, त्यांना मात्र त्या एवढ्या स्पष्ट दिसणाऱ्या चांदण्याचा सुद्धा राग येतो. कारण त्या चांदण्याच्या प्रकाशामुळे आम्हाला चोरी करता येत नाही. म्हणजे न लिप्यते चाक्षुषैर बाह्य दोषेही. मग तो सूर्य तो चंद्र यांना ह्या बाह्य दोषाचा काही परिणाम त्यांच्यावर होत नाही. एकच तथा सर्व भूतांतरात्मा. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच एक असा सूर्यासारखं ते तेज प्रत्येकाच्या ठिकाणी असतं. आता ते तेज हळूहळू जसं कमी होत जातं, म्हातारपणामध्ये डोळ्यामधलं तेज कमी होत जातं आणि कुठल्याही म्हाताऱ्या माणसाकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे सहजपणे लक्षात येतं. तेच तरुण मुलांच्याकडे पाहिलं, लहान मुलांच्याकडे पाहिलं तर डोळे आपण लगेच म्हणाले, वा डोळे किती छान पाणीदार आहेत. आता ते पाणीदारपणा कुठे गेला? तो हळूहळू लोप होत जातो. वयाप्रमाणे जे जे निर्माण झालं ते ते निस्तेज होतं जातं आणि पुढे पुढे मग चष्मा लागतो आणि मग चष्मा लावला तरी दिसत नाही, अशी अवस्था जीवाची होते. आणि एकच तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेनं बाह्याहार. म्हणजे लोकदुःखेनं लोकांच्या सुखाने आणि दुःखाने हा लिप्त होत नाही. कोण? ते परब्रह्म लिप्त होत नाही. जे सुख आणि दुःख अनुभवतात ते जीव त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार अनुभवतात. पण हे सगळं ज्याच्या शासनाखाली घडत असतं त्या परब्रह्म परमेश्वराच्या ठिकाणी सुख नाही आणि दुःखसुद्धा नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये पहा, 12व्या श्लोक आहे या ठिकाणी. एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यः करोति तमास्थम येनो पश्यन्ते धीरा तेषां सुखम शाश्वतम न इतरेषां. आता त्या परमात्म्याबद्दल सांगत आहेत त्याला, नचिकेताला त्याच्या प्रश्नाप्रमाणे आता उत्तर देत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगत आहेत आणि त्यामुळे जे उद्देश आहे तो उद्देश एकच आहे, पण याला समजावं म्हणून वेगवेगळे उदाहरणं देऊन हे सगळे उपनिषदातले मंत्र दिलेले आहेत. आता तो परमात्मा कसा आहे? सगळ्यांच्या ठिकाणी अंतरंगामध्ये स्थित आहे. अंतरात्म्याच्या ठिकाणी तो स्थित आहे. तो अद्वितीय आहे. अद्वितीयाचा अर्थ द्वितीयो नास्ति. अद्वितीय की एकच आहे. पहिला आलेला आहे. फर्स्ट क्लास फर्स्ट म्हटल्यानंतर एकच असतो, दुसरा नसतो. तसं अद्वितीय आहे आणि एवढं असून सुद्धा तो सर्वथा स्वतंत्र आहे. त्याच्यावर कोणाचाही हक्क नसतो. त्याचा हक्कच प्रत्येक जीवमात्रावर असतं. जसं ईशावास्य उपनिषदामध्ये दिलेलं आहे की कसं आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. सगळ्या जगामध्ये आच्छादलेलं काय आहे? त्या भगवंताचीच कृपा आहे. त्या भगवंताच्याच कृपेने सगळ्या गोष्टी होत असतात. त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, ते त्या त्या कर्मानुसार होतात. त्यामध्ये भगवंताला काही दोष नाही, तो काही लिप्त होत नाही. संपूर्ण जगामध्ये देव असो मनुष्य असो सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्यांना आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्याचं कार्य तोच भगवंत करीत असतो. तो सर्वशक्तिमान आहे, सर्व भुवन समर्थ आहे. सर्व भुवन समर्थ म्हणजे त्रिभुवनामध्ये त्याची सत्ता चालते. फक्त इथे भारतातच चालते आणि दुसऱ्या देशात चालत नाही असं नाही, सगळीकडेच त्याची सत्ता चालते. तर नंतर म्हणतो की तोच भगवंत आपल्या ज्या लीला आहे ते वेगवेगळ्या रूपामध्ये प्रगट करत असतो. आता भारताचा आपण जर विचार केला, भगवंताच्या लीलेचा विचार केला, तर आपल्या भारतामध्ये सगळे प्रदेश अशा प्रकारचे आहेत की एकाच वेळेत भारतामध्ये कुठेतरी पाऊस कमी पडतो, कुठेतरी जास्त पडतो, कुठे नद्या वाहून जातात, कुठे नदीमध्ये पाणी नसतं, कुठे उष्णता आहे, कुठे थंडी पण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी जी जगामध्ये आहे ती सगळं आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. एकच देव आहे असं सुद्धा नाही. 33 कोटी देवांची संख्या आपल्याला सांगितलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जसा भाव तसा तसा देव प्रत्येकाला समोर दिसायला लागतो. आता तमास्थम येनो पश्यन्ते धीरा. आणि मागच्या श्लोकामध्ये पण आहे तेच. एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यः करोति तमास्थम येनो पश्यन्ते धीराः तेषां सुखम शाश्वतम न इतरेषां. दोन गोष्टी आहेत की जे त्या प्रकारचे आहे. धीर हा शब्द महत्त्वाचा आहे. धीराः म्हणजे धीर हे एकवचन आहे. धीरः धीरो धीराः.
देवः देवौ देवाः. धीराः म्हणजे अशा प्रकारचे अनेक बहुवचन दिले आहे. जे ज्ञानी पुरुष आहेत ते अनुपश्यन्ती, ते काय करतात, या भगवंताच्या लीला आपल्या डोळ्यांनी अखंडपणे पाहत असतात. मग त्यामध्ये ते म्हणतात काही चांगली गोष्ट घडली तरी भगवंताचीच कृपा आहे, वाईट जरी घडली तरी पण ती भगवंताचीच कृपा आहे असं म्हणतात. आणि म्हणून आपल्याला समर्थ सांगतात आपले देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. देवाची इच्छा आहे म्हणून असं झालं आणि देवाची इच्छा नसली म्हणून मला यश आलं नाही, एवढंच आपण त्यामधलं घेण्यासारखं आहे. मग यश दे वा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा. हे जे आहे ते त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. आता जे धीर आहेत हे अनुपश्यन्ती, म्हणजे जे धीर आहेत ते अनुपश्यन्ती म्हणजे ते निरंतरपणे पाहत असतात. काय की ते सदा अटल अशा परमानंद स्वरूपामध्ये स्थिर असतात जे धीर पुरुष आहेत. म्हणून जे संत सत्पुरुष आहेत त्यांच्या जीवनामध्ये कितीही चढउतार आले तरी त्यांचं स्थैर्य, मनाचं स्थैर्य आहे, शांतता जे आहे, समाधान जे आहे ते कधीही ढळत नाही. आता या ठिकाणी एक अजून छान उदाहरण देतो. आमचे पुट्टपर्तीचे सत्यसाई बाबा, त्यांना एकदा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर त्याने दिलं. खूप छान उत्तर आहे. एखाद्याचे 10 लाख रुपये हरवले. आता 10 लाख ज्याच्या हरवतात तो श्रीमंतच आहे, त्याला तर दुःख होणारच आहे. पण एखाद्याचा 1 रुपया जरी हरवला तरी त्याला दुःख होतं. आता ज्याचा 1 रुपया हरवला त्याचं दुःख काही काळ टिकतं, पण 10 लाख ज्याचे हरवले त्याचं दुःख जास्त काळ टिकतं. म्हणजे दुःख दोघांनाही होतं, सुख दोघांनाही होतं. आता त्या दुःखाच्या मागे किती धावायचं, त्या दुःखाच्या मागे मी किती दुःखी व्हायचं, हे त्या जीवाच्या अंतरात्म्याच्या स्थितीवर अवलंबून आहे. साधू संत जे आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा दुःख आहे, पण ते दुःख अगदी निमिषमात्र आहे. ते काही क्षण राहतं आणि पुन्हा ते आपल्या स्वरूपाकडे पुन्हा येतात. पण साधारण माणसाचं असं होत नाही, हे त्याने सांगितलं. तसं आणि तेषां सुखम शाश्वतम, मग अशा धीर पुरुषांनाच शाश्वत सुख प्राप्त होतं. न इतरेषां, न नेतरेषां, याचा अर्थ इतरेषां नः, म्हणजे इतर लोकांना नाही. म्हणजे इतर लोक म्हणजे जे परमार्थ मार्गामध्ये नाहीत त्यांना दुःख होतं आणि ते काही त्या भगवंताच्या स्वरूपाला पाहू शकत नाहीत, त्याचा अनुभव घेऊ शकत नाहीत. आता नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहूनां यो विदधाति कामान् तमात्मस्थं येनु पश्यन्ते धीरा तेषां शांती शाश्वतीं नेतरेषां. पुन्हा तेच चौथं चरण दोन्हीकडे जवळपास सारखंच आहे. आता चेतनतत्व, चेतन म्हणजे ज्या ठिकाणी जिवंतपणा आहे ते चेतनतत्व, सच्चित आणि आनंद, ते चेतनतत्व जे माझ्यामध्ये, जे तुमच्यामध्ये, जे प्रत्येक जीवामध्ये आहे. डास चिलटा असो, एखादा साप असो, कुठल्याही जीवामध्ये ते चेतनतत्व आहे. ज्यामुळे तो चलनवलन करतो, ज्यामध्ये तो इकडे तिकडे पाहतो, ज्यामध्ये तो प्रतिकारसुद्धा करतो, हे जे तत्त्व आहे ते सगळ्यांमध्ये आहे. पण त्याच्यापेक्षा एक मोठं चेतनतत्व हे परब्रह्माच्या ठिकाणी आहे. आणि सर्वशक्तिमान प्रभू पुरुषोत्तम, त्याचे ज्याला जाणीव आहे, त्याला ज्याने ओळखलं ते महापुरुष मात्र त्याला निरंतर पाहतात. चांगदेव 65 जे आहे त्याचं आत्ताच ते मागे झालं होतं आपलं, त्याचे काही प्रवचनं होते ते त्या यूट्यूबवर टाकायचे होते आणि ते टाकत असताना थोडंफार वाचन पुन्हा त्यामध्ये झालं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज हे चांगदेव महाराजांना, जेव्हा ते चांगदेव महाराज येतात तेव्हा ते म्हणतात की मी आणि तू काही वेगळं नाही, तुझ्यामध्ये जे तत्त्व आहे तेच माझ्यामध्ये आहे, पण तुला ते दिसत नाही. आणि ते दिसण्यासाठी तू हा अज्ञानाचा जो भाग आहे तो काढून टाक आणि ज्ञानी झाल्यानंतर आरशामध्ये जसं दोघे एकरूप होतात, दोन्ही आरसे एकमेकासमोर ठेवल्यानंतर तिथे काही दिसत नाही, कारण प्रत्येक आरसा हे दुसऱ्याचं प्रतिबिंब असतं. तसं आपली भेट ही काही आजच झाली अशी नाही, पण ही सनातन भेट आहे. आपण पूर्वीसुद्धा भेटलेले आहोत. अशा प्रकारे खूप छान, कारण तुमच्या माझ्यामध्ये जी चेतना आहे ती एकच आहे. तेषां शांती शाश्वती न इतरेषां. आणि मग ती जी स्थिती आहे, परमशांती जी आहे, ती इतरांना मिळू शकत नाही. आता पुढे, आता नचिकेताने हे सगळं ऐकलं
आणि मग पुन्हा एक प्रश्न त्याच्या ठिकाणी मनामध्ये आला. मनातले विचार जे आहेत नचिकेता निर्भयपणे यमाच्या समोर. आता समोर यम असताना निर्भय होणं हे फार अवघड गोष्ट आहे. तदेतत् इति मन्यन्ते अनिर्देशं परमं सुखं कथं नु तद्विजानीयां किमु भाती विभाती वा. नचिकेताने विचारलं. आता ते परमानंद स्वरूप, ती परमशांती मोठमोठ्या लोकांनी आतापर्यंत प्राप्त केली हे तुम्ही सांगितलं, ते मला पटलं, अगदी खरं आहे. आता ते मला प्राप्त होईल का? ते मला कसं प्राप्त व्हावं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि मग त्या प्रश्नाचं ते उत्तर देतात. भाती आणि विभाती 2 गोष्टी आहेत पहा या श्लोकामध्ये. कथम नु तद्विजानीयम. कथम म्हणजे मी कशा प्रकारे ते मी जाणून घेऊ आणि किमु भाती विभाती वा. भाती आणि विभाती. आता यामध्ये भाती आणि विभातीमध्ये थोडासा फरक आहे. भाती म्हणजे मी त्याला कसं जाणून घेऊ किंवा प्रकाशित होणे, आणि विभाती म्हणजे त्याला जाणणे, की त्याला जाणणं आणि त्याला मी जाणलं याचा अनुभव घेणं, हा त्यामधला फरक आहे. तर हे अपरोक्ष रूपाने मी त्याला कशा प्रकारे समजून घेऊ असा प्रश्न या ठिकाणी विचारला. आता नचिकेताचं वय आणि यमराजाचं वय किती जमीन अस्मानाचा फरक आहे. आता जो मंत्र आहे 15वा तो अत्यंत महत्त्वाचा असा मंत्र आहे त्या ठिकाणी. आता या ब्रह्मरूपाला कसं जाणायचं आणि ते जाणून त्याच्या प्रकारचा अनुभव मला आला पाहिजे, यासाठी मी काय करावं ते सांगतात. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. आता ते जे रूप आहे ते कशा प्रकारचं आहे ते सांगतात. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, की सूर्य प्रकाशित होतो, न सूर्य भाती, न तर सूर्य प्रकाशित होतो, न चंद्र तारक. म्हणजे सूर्याच्या उजेडामध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. ग्रंथराज दासबोधामध्ये एक ओवी येते, चिरले वाळाग्र तेही प्रकाशी. सूर्याचा उजेड आल्यावर एखाद्या बारीक अशा केसाचं टोक जरी तुटलेलं असेल तरी ते सुद्धा आपल्याला उजेडामध्ये दिसतं. पण परब्रह्मस्वरूप हे काही जीवाला दिसू शकत नाही जोपर्यंत त्याला त्याच्या सद्गुरूचा आशीर्वाद, कृपाशीर्वाद आणि भगवंताचं सहाय्य, भगवंताची कृपा त्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ती दृष्टी त्याला येऊ शकत नाही. नेमा विद्युतो भांती कुतो यमग्नी न इमा विद्युतः भांती. म्हणजे एखादी वीज चमकल्यानंतर जे आपल्याला एखाद्या क्षणभर सगळं दिसतं तसं असेल तरी पण ते परब्रह्मतत्वाला जाणू शकत नाही. अयम अग्निही कुतः. आणि मग माझ्यासारखा एवढंसा दिवा, पणती, एखादं छोटंसं काड्यापेटीचं जेवढा उजेड असेल तेवढा उजेड त्या परब्रह्मतत्वाला कसा जाणू शकेल असा त्या ठिकाणी प्रश्न आहे. पंढरपुरामध्ये लहानपणी गेलेलं मला आठवतं, 3री-4थीत असेल मी, इतकं लहान होतो. एका मंदिरामध्ये आम्ही गेलो आईवडिलांच्या बरोबर. तेव्हा त्या मंदिरामध्ये गेल्यावर मला खूप आश्चर्य वाटलं. मंदिरात गेल्यानंतर आपण माणूस जसं समोर मूर्तीला पाहतो, ते मंदिर माझ्या माहितीप्रमाणे तुकाराम महाराज किंवा नामदेव महाराजांचं होतं, ती मूर्ती होती. पण त्याचं वैशिष्ट्य असं की त्या मूर्तीच्या भोवती सगळीकडनं आरसे लावले होते. त्यामुळे आत गेल्यावर मीच माझा घाबरून गेलो त्या वयामध्ये, की एवढे प्रतिबिंब कसे काय दिसायला लागले. आता याच्यातली मूर्ती कोणती, कोणत्या मूर्तीला नमस्कार करावा, कारण तेच भगवंत या ठिकाणी अनेक रूपाने प्रगट झालेले आहेत. आता ते मंदिर मला, मी नंतर 2ऱ्या-तिसऱ्यांदा गेलो तेव्हा मला काही ते दिसलं नाही. मग म्हणतात त्या स्वयंप्रकाश परमानंद स्वरूप अशा परब्रह्माचा जवळ किंवा त्याच्या स्वरूपापर्यंत सूर्यसुद्धा जाऊ शकत नाही. सूर्यानेसुद्धा तो प्रकाशित होत नाही. आता सूर्याचं तेज किती आहे, पण ते त्या सूर्यानेसुद्धा दिसू शकत नाही. त्या सूर्याचा प्रकाश एवढा आहे. मग जर सूर्यामुळे जरी ते प्रगट होत नसेल तर एखादा खद्योत म्हणजे लहानसा किडा, जो आपण म्हणतो ना अंधारामध्ये जे किडे असतात की ज्यांच्या उजेडामुळे एक क्षणभर तरी आपल्याला थोडासा प्रकाश दिसतो, त्याने एवढा मोठा सूर्य कसा काय दिसणार. त्यामुळे ते पण नाही. न चंद्रमा न तारका नेमा विद्यतो न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका. सूर्य, चंद्र, तारका, बिजली किंवा वीज यामुळे सुद्धा तो दिसू शकत नाही. आणि त्याला पाहायचं असेल तर संपूर्ण जगताचा जो परमात्मा आहे, पुरुषोत्तम आहे, त्याच्या कृपेनेच तो दिसू शकतो. आता ही भगवंताची कृपा जी आहे
ती कशी आहे पहा, की एखादा अगदी लहानात लहान क्षुद्र असा जरी जीव असेल, त्याच्यावरसुद्धा ती कृपा होते आणि एखादा सगळ्यात शक्तिमान जरी असेल, त्यालासुद्धा ते रूप दिसत नाही जोपर्यंत भगवंताचा अनुमोदन नाही. जोपर्यंत त्या नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही नाही, तोपर्यंत बाजारात त्या नोटेला काही किंमत नाही. नोट किती नवीन असो, काही असो, तोपर्यंत ती काही किंमत नाही. म्हणजे भगवंताची कृपा जोपर्यंत आहे, तोपर्यंत सगळ्या गोष्टीला किंमत आहे आणि भगवंताची कृपा नसेल तर त्या गोष्टीला काहीही किंमत नाही. तुमच्या आमच्या ठिकाणी भगवंताची कृपा म्हणजे आपला अंतरात्मा, आपला आत्मा जे परमतत्व आहे, त्याचा अंश तुमच्या आमच्यामध्ये असल्यामुळे आपण सगळं कार्य करू शकतो. पण सर्वसाधारण जीवाला याची जाणीव नसल्यामुळे तो सुखदुःख भोगत असतो आणि ज्याला हे समजतं तो मात्र सुख असो वा दुःख असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तेवढ्याच चांगल्या प्रकारे राहू शकतो, आनंदी राहू शकतो, समाधानी राहू शकतो. मग नचिकेता जो प्रश्न होता, तदेत इति मन्यन्ते निर्देशम परमं सुखम कथम नु तत्त्वविजानीयां किमु भाती विभाती वा. ते अपरोक्ष रूपाने मी कसं काय जाणून घेऊ असा प्रश्न होता आणि मग हे सगळं सांगतात. आणि म्हणून म्हणतात, म्हणून उपमे उणा दिनकर सद्गुरू ज्ञानप्रकाश थोर. म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश कसा आहे, त्याला कितीही उपमा दिल्या तरी ते कमीच पडणार आहे. सद्गुरू रूप ते निश्चळ जाणार नाही आणि त्या सद्गुरूंमुळेच आपल्याला ह्या परब्रह्म तत्त्वाची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून कोणाला तरी आपण शरण गेलं पाहिजे. जाणता म्हणजे ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे. आमचे प्रल्हाद महाराज साखरखेड्याचे म्हणत होते, धरा 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 सद्गुरू चरण हृदयी धरा. आणि रामकृष्ण परमहंस म्हणायचे, प्रभू कृपेचा वारा वाहतच आहे, तू फक्त शीड उभारा. शीड उभारा म्हणजे आपलं मन, आपली इंद्रिय हे सगळे त्या भगवंताकडे, त्या दिशेला वळवा. तेवढंच तुमचं काम आहे, बाकी सगळं भगवंत करणार आहे. जसं जुन्या काळामध्ये रेडिओ होते, रेडिओला अँटेना होता. तो अँटेना खराब झाला की ते रेडिओमध्ये काहीच ऐकू येत नव्हतं आणि त्या टी व्हीमध्ये दिसत नव्हतं. आता सगळ्या सोयी झाल्या, त्यामुळे आता त्याची किंमत आपल्याला वाटत नाही. पण पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी मिळणंसुद्धा खूप अवघड होतं आणि जेव्हा अवघड गोष्टी प्राप्त होतात तेव्हाचा आनंद वेगळा असतो. असा अवघड कोणालाही प्राप्त न होणारा भगवंत, तो मला कसा प्राप्त व्हावा अशा उद्देशाने या ठिकाणी नचिकेताने अनेक प्रकारे प्रश्न विचारले आणि यमराज प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतात. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं की यमराजाने उत्तर देण्याच्या अगोदर याची आधी परीक्षा पाहिली. मी तुला हे देतो, ते देतो, भौतिक सुख देतो, भरपूर आयुष्य देतो, तुझे तातू पण तू सुद्धा दीर्घायुषी होईल, इतकं सगळं दिलं, पण हा स्वतःच्या विचारापासून विचलित झाला नाही. हेच त्या नचिकेताचं मोठेपण आहे. भौतिक सुखाकडे विचलित न होणं हे साधकाचं खरं लक्षण आहे आणि ते लक्षण तुमच्या आमच्या अंगी अशा कठोपनिषदासारख्या उपनिषदांच्या अभ्यासाने ते आपल्यामध्ये स्थिर व्हावं एवढी अपेक्षा ठेवून आपण आज या ठिकाणी थांबूया. जवळपास आपण 6 वल्लीपैकी 5 वल्ली आज पूर्ण केल्या. आता दुसऱ्या अध्यायामधली तिसरी वल्ली जी आहे ती आपल्याला पाहिजे आणि त्यामध्ये पुन्हा गीतेच्या 15व्या अध्यायाचा पुन्हा उल्लेख आहे. ऊर्ध्वमूलम शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम, तिथूनच त्याची सुरुवात आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. नमस्कार करते, फक्त नमस्काराच्या वेळेला फोन लागला गेला. तुमचं मला पाठवून द्या म्हणजे मी ते ऐकून घेते. हा, बरं. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार ना स्वामी, नमस्कार. नमस्कार. काय बरे जय जय रघुवीर समर्थ. काका, एक विचारायचं होतं मला, की जी उपनिषद आहे ती मराठीत मिळतील का आपल्याला वाचण्यासाठी? मराठी कुणी केलंय का त्याचं भाषांतर? नाही, ते गोरखपूरच्या त्या दुकानात पाहावं लागेल. माझ्याकडे आहे ते हिंदीमधलंच आहे, शक्यतो हिंदीच असतं. संस्कृतमधलं सगळं आहे तो प्रकार, अर्थ हिंदीमध्ये असतो. हिंदीतलं तेवढं नाही समजत. हां, नाही मग अवघड आहे. मग त्याच्यावर तर आपले काय गोरठ्याचे वरदानंद भारती, स्वामी वरदानंद भारती, हां, त्यांचे आप्पा, नमस्कार काका. त्यांचे काही पुस्तकं असतात, तिथे शोधावं लागेल, ते शोधावं लागेल तर ते सापडेल.
चला नमस्कार. जय जय रघुवीर. नमस्कार. ठीक आहे श्रीराम श्रीराम. श्रीराम. हां थांबायचा. हां नारायणरावसुद्धा बाहेर आहेत. दासबोध पारायण चालू आहे तिथे आहेत आणि तिथून ते सगळं हे कंट्रोल करत आहेत. ठीक आहे थांबूया आपण. जय जय रघुवीर समर्थ.